शत्रूला त्यांच्या घरामध्ये घुसून मारलं। सैन्यासोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य अशी सूत्रांची माहिती आहे। हम इनको मिट्टी में मिला देंगे। सैन्य दलासोबतच्या बैठकीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलेलं होतं अशी सूत्रांची माहिती आहे। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींनी या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबादमधील अतिरेकी तळ भारतीय हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाली आहेत। जैशच्या बहावलपूरच्या हेडक्वार्टरवर सर्वात शक्तिशाली मिसाईलपैकी एका मिसाईलनं हल्ला केला। या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। पंतप्रधान मोदी काय म्हणाले? शत्रूला त्यांच्या घरामध्ये घुसून मारलं। सैन्यासोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य अशी सूत्रांची माहिती। हम इनको मिट्टी में मिला देंगे। सैन्य दलासोबतच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलं होतं वक्तव्य अशी सूत्रांची माहिती। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींनी या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबादमधली अतिरेकी तळ भारतीय हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाली। जैशच्या बहावलपूरच्या हेडक्वार्टरवर शक्तिशाली मिसाईलपैकी एका मिसाईलनं हल्ला केला। भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली। ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय सेनेनं शौर्य पराक्रमासोबत संयम दाखवत सडेतोड उत्तर दिल्याचं म्हणत संरक्षण मंत्र्यांनी भारतीय सैन्याचं कौतुकही केलंय। राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केलेलं आहे की भारतीय सेनेची धमक ही रावळपिंडीपर्यंत पोहोचली आहे। ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया, सेनेनं शौर्य आणि पराक्रमासोबत संयम दाखवत सडेतोड उत्तर दिलं असंही त्यांनी म्हटलंय। भारतीय सेना ने शौर्य और पराक्रम के साथ साथ संयम का भी परिचय देते हुए पाकिस्तान के अन्य ठिकानों पर भी प्रहार करके करारा जवाब दिया है। हमने केवल सीमा से सटे सैन्य ठिकानों पर ही नहीं कार्रवाई की, बल्कि भारत की सेनाओं की धमक उस रावलपिंडी तक सुनी गई जहां पाकिस्तानी फौज का हेडक्वार्टर मौजूद है। ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है, बल्कि भारत की राजनैतिक, सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है। यह ऑपरेशन आतंकवाद के खिलाफ भारत की दृढ़ इच्छा शक्ति का और सैन्य शक्ति की क्षमता और संकल्प शक्ति का भी प्रदर्शन है। हमने दिखाया है, भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे। योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल अशी अधिकृत प्रतिक्रिया भारतीय हवाई दलानं दिली आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये दिलेले टास्क यशस्वीपणे पार पाडले अशी माहिती हवाई दलानं दिली आहे। उद्या भारत आणि पाकचे डीजीएमओ एकमेकांशी चर्चा करणार आहेत। उद्या दुपारी 12 वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा होणार आहे। सिंधू जलकरार आणि पाक सोबत व्यापार स्थगितच राहील। पाकशी दहशतवादाशिवाय इतर कोणतीही चर्चा होणार नाही, भारत सरकारची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर सिंधू करार आणि काश्मीरच्या प्रश्नांवर नव्यानं चर्चा होईल अशी शरीफ यांना आशा आहे। भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू करार स्थगितच राहणार, भारत सरकारची भूमिका, सूत्रांची माहिती। तर सिंधू जलकरार आणि काश्मीर सारख्या विषयांवर चर्चा होईल, पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफला आशा। पाक सोबतचा व्यापार देखील स्थगित राहणार, भारत सरकारची भूमिका, भारतासोबतची चर्चा ही नवी सुरुवात असेल, शहबाज शरीफला आशा। दहशतवादाच्या मुद्द्याशिवाय पाक सोबत इतर कोणतीही चर्चा होणार नाही, भारत सरकारची भूमिका। तर उद्याच्या चर्चेमुळे भारतासोबतचे इतरही प्रश्न सुटतील, शहबाज शरीफला अपेक्षा। General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. भारतासोबत कोणत्याही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते असं म्हटलंय ख्वाजा आसिफ यांनी। काश्मीर, सिंधू जलकरार आणि दहशतवाद प्रमुख मुद्दे असं ख्वाजा आसिफचं म्हणणं आहे। युद्धबंदीमुळे शांततेचा मार्ग निघत असेल
तर स्वागत आहे असं ख्वाजा आसिफ यांचं म्हणणं आहे. पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं हे वक्तव्य आहे. काश्मीरवर तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी भारत पाकच्या नेतृत्वाशी चर्चा करणार. भारत पाकच्या नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. भारत पाक युद्धविरामानंतर ट्रम्प यांचं हे मोठं वक्तव्य आहे. भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे. लाखो निष्पाप लोक मरू शकले असते. मला अभिमान आहे की अमेरिका या ऐतिहासिक निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकला. चर्चा झाली नसली तरी मी या दोन्ही राष्ट्रांसोबतचा व्यापार लक्षणीयरित्या वाढवणार आहे. शिवाय हजारो वर्षांनंतर काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी दोघांसोबत चर्चा करणार. भारत पाक शस्त्रसंधीची घोषणा वॉशिंग्टन डीसी मधून कशी झाली? भारत पाक शस्त्रसंधीची घोषणा वॉशिंग्टन डीसी मधून कशी झाली? भारतानं शिमला कराराचा त्याग केला का असा सवाल केलाय जयराम रमेश यांनी. अमेरिकेच्या मध्यस्थीवरून जयराम रमेश यांनी हा सवाल केलाय. विशेष अधिवेशन आणि सर्वपक्षीय बैठक बोलवा अशी मागणी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र आहे. दोन्ही पत्रांमध्ये ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख आहे. ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीबाबत चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतावरील हल्ल्यांना पाकिस्तानकडून बुनियान अल मरसूस हे नाव देण्यात आलेलं आहे. यावरून एमआयएमच्या अझदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानला सुनावलंय. पर इतने झूठे हैं ये पाकिस्तान की आर्मी, उनका एस्टेब्लिशमेंट. अगर आप उसी सूरे में देखेंगे, उस सूरे की आयत नंबर 2 में अल्लाह फरमा रहा है कि तुम क्यों ऐसी बात कहते हो जो करते नहीं हो. क्या हमारे पड़ोसी मुल्क जब ईस्ट पाकिस्तान में बांग्लादेशियों, बंगाली मुसलमानों पर आप गोलियां चला रहे थे, क्या आप सीसा पिलाई दीवार भूल गए थे? उस जमाने में उनके जो बहुत बड़े लीडर थे, भुट्टो ने बंगाली मुसलमानों को सुअर कहा था. इनके बहुत बड़े खद्दावर कायद ने कहा था कि जो भारत में मुसलमान है वो मलचाज हैं, माने बिल्कुल ही निचली जात के हैं. इनको कुरान को भी कोट करने में गलत मसला बनाकर पहले जो आया था उसको नहीं. बाडमेरच्या भुरतिया गावामध्ये शस्त्राचा ढिगारा सापडलाय. पहाटे 4:30 वाजता भुरतिया गावात मोठा आवाज ऐकायला आला. ड्रोन पाडण्यासाठी सैन्याने डागलेला गोळीबार असण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याची कबुली पाकिस्ताननंच दिली आहे. पुलवामा हल्ल्याच्या वेळेला आम्ही आमच्या रणनीतीचं कौशल्य दाखवल्याची कबुली पाक हवाई दलाचा अधिकारी सय्यद औरंगजेबनं पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये पाकचा हात, अधिकाऱ्यानंच ही कबुली दिली आहे. त्याने असं म्हटलंय की जर पाकिस्तानच्या हवा, जमीन, पाणी, लोकांना धोका निर्माण झाल्यास कोणतीही तडजोड करणार नाही. पुलवामा हल्ल्याच्या वेळेला आम्ही आमच्या रणनीतीचं कौशल्य दाखवलं असं पाक अधिकाऱ्याने म्हटलंय. पाकिस्तानी सैन्यावरील विश्वास आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जपतो. आता आम्ही आमची लष्करी प्रगती आणि धोरणात्मक कौशल्य दाखवलं.